नमस्ते मित्रांनो, आपण नुकताच 79वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला। नमस्कार, कसे आहात तुम्ही? सगळे मजेत असाल याला मला नक्की खात्री आहे याविषयी। सुदृढ मुलं हीच खरी राष्ट्राची संपत्ती असा आजचा आपला विषय आहे। 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे आणि याच्यात जर आपल्याला काही थोडासा खारीचा वाटा उचलायचा असेल, त्याच्यात योगदान करायचं असेल तर मला वाटतं की आपण आपली पिढी जी आहे ती कशी अधिकाधिक सुदृढ बनेल किंवा आरोग्याविषयी जागरूक बनेल याच्यासाठी सगळ्याच पालकांनी आणि सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा। जर आपली पिढी सुदृढ झाली तरच आपलं राष्ट्र सुदृढ होणार आहे आणि तीच आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे। तर याविषयी आपण आज बघणार आहोत। जेव्हा आपण म्हणतो की आपली पिढी ही अधिक सुदृढ आणि सक्षम असायला हवी, तर ती दोन अर्थाने नेहमी कायम असते, ते म्हणजे शारीरिक आणि मानसिक। जर आपल्याला मुलांची शारीरिक सुदृढता वाढवायची असेल तर आपल्याला त्यासाठी काय काय करायला लागेल, तर त्याच्यामध्ये पहिला भाग आहे ते म्हणजे त्यांना त्यांच्या जीवनशैलीत किंवा खाण्यामध्ये जर जास्ती हवाबंद पदार्थांचं प्रमाण असेल तर ते आपल्याला कमी करून टाकायला हवा। त्यांना नैसर्गिक आहार द्यायला हवा। जर स्वतः घरी बनवलेला गरम आहार जर मुलांना दिला तर नक्की त्यांचं पोषण उत्तम होतं आणि त्या पोषणातच चांगलं आरोग्य आणि बल वाढतं। मग त्यासाठी आपण सगळ्यांनीच एक प्रयत्न करायला हवा की दिवसातनं किमान एकदा तरी मुलांसोबतच जेवायला हवं। त्याने आपल्या कुटुंब संस्थेचा केंद्रीभूत भाग सगळ्यात महत्त्वाचा आणि आवश्यक हाच आहे की आपण एकत्र जेवण करणं। मग त्याने मुलांच्या खाण्यातल्या काय काय आवडीनिवडी आहेत त्या आपल्याला जपता येतात आणि त्याला अनुषंगून चांगला पोषक आहार त्यांना आपण देऊ शकतो। तर या पद्धतीने जर आपण हवाबंद पदार्थ त्यांच्या खाण्यातले कमी केले तर त्याने नक्की त्यांचं बल आणि आरोग्य हे मुलांचं उत्तम वाढतं। आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे व्यायाम करणं। तर कोणत्याही वयाची अवस्था असो, बाल्यावस्था असू दे, तारुण्य असू दे किंवा वार्धक्य असू दे, व्यायाम किंवा शारीरिक हालचाली या खूप आवश्यक आहेत। म्हणजे आपण बघतो एकतर मुलं आपली क्लास असू दे किंवा शाळा असू दे किंवा घरी असू दे ते एका ठिकाणी डम केल्यासारखे आहेत, त्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्यात किंवा हालचाली त्यांच्या कमी झाल्यात असं वाटतं। मग त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो। म्हणून त्यासाठी त्यांनी कोणत्याही पद्धतीचा व्यायाम करायला हवा, ते आवश्यक आहे। व्यायाम वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्ही करू शकता। खेळ खेळणं आहे किंवा डान्सला ते जाऊ शकतात किंवा सूर्यनमस्कार घालू शकतात, योगा करू शकतात। कोणताही व्यायाम करणं हे आवश्यक आहे मुलांचं बल वाढवण्यासाठी। पण व्यायामासोबत दुसरा मुद्दा सुद्धा आहे तो म्हणजे संतुलनाचा मुद्दा। म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच। म्हणून तो अधिक या अमुक क्लासला गेला, मग तमुक ठिकाणी स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटीला गेला, तमुक ठिकाणी या आर्टच्या ऍक्टिव्हिटीला गेला, त्यानंतर अजून एखाद्या ठिकाणी गेला, असं करत करत त्यांचं वेळापत्रक आपण जर खूप व्यस्त ठेवलं तर ते सुद्धा विपरीत परिणाम करतो। म्हणून त्याला मध्येच त्यांना थोडी विश्रांती देणं या सगळ्यातनं हे पण तितकंच आवश्यक आहे। आता हा जो पुढला मुद्दा आहे तो पण खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे विश्रांती। जसं आपल्या आहाराने उत्तम पोषण मुलांचं होतं तसं उत्तम विश्रांतीने पण होतं। मग मला तुम्हाला सगळ्यांनाच विचारायचंय, खरंच मुलं छान रात्री लवकर गाढ झोपतायत का? तर नाही, तसं अजिबात नाहीये। मोबाईल असो, टेलिव्हिजन असो, कॉम्प्युटर लॅपटॉप असो, यासारख्या गोष्टींच्या त्यांच्या व्यस्ततेमुळे रात्री लवकर झोप येत नाही, तेव्हा ते उशिराने झोपतात आणि उशिरानेच उठतात आणि सकाळी लवकर उठायला लागलं कोणत्या कारणाने तरी सुद्धा ती झोप पुरेशी नाहीये। म्हणून मुलांना पुरेशी विश्रांती देणं, शारीरिक आणि मानसिक विश्रांती असणं हे पण तितकंच आवश्यक आहे। म्हणून आपण याचं नियोजन असंच पालकांनी करायला हवं की ते रात्री नीट झोप गाढ पूर्ण व्हायला हवे आणि ते जर व्हायला हवं असेल तर मग कुठेतरी टेलिव्हिजन असेल किंवा कॉम्प्युटर लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल त्याच्या व्यसनातनं आपण बंद व्हायला हवं, त्याच्या व्यसनातनं बाहेर यायला हवं। त्यासाठी एकच पर्याय आहे की रात्री झोपेच्या जास्तीत जास्त आधी हे सगळं स्विच ऑफ झालं पाहिजे। म्हणजे मग ते चांगले झोपतील। चांगलं झोपले की आहाराबरोबर झोपेने त्यांचं पोषण होईल आणि पोषण झालं की पुन्हा त्यांचं बलच शारीरिक मानसिक उत्तम वाढणार आहे, त्यांची ऊर्जा वाढणार आहे, त्यांचा फ्रेशनेस वाढणार आहे। आहारामध्ये जसा काही बदल आपल्या जीवनशैलीमध्ये झालेत तसा हा एक महत्त्वाचा भाग आहे की जास्ती पार्सल्स मागवणं वेळोवेळी किंवा कॅडबरी किंवा कॉफी याचं प्रमाण खूप आहारामध्ये असणं हे पण मुलांचं हल्ली वाढतंय। मग त्याच्यामुळे त्यांच्या दातांच्या आरोग्यावर चुकीने परिणाम होतोय किंवा मोबाईलमुळे डोळ्यांच्या आरोग्यावर चुकीने परिणाम होतोय असं सुद्धा आहे।
अन्न बनवणं ही एक कलाच आहे, आर्टच आहे आणि त्याच्यात रुची निर्माण करणं, त्यांना एखादी पाककला करायला लावणं हे खूप आवश्यक आहे. आणि त्यांनी केल्यानंतर ते आपण खाणं आणि त्याचं कौतुक करणं याने संवादही होतो आणि मुलांचं कुतूहल जागृत होतं. मग कुठेतरी पार्सल मागवण्यापेक्षा आपणच हे बनवून करूया का आणि खाऊया का, हे जर आपण मुलांना वेळेत शिकवलं का, त्याची सवय लावली, तर त्याने सुद्धा त्याच्या आरोग्यावर खूप मोठा सकारात्मक परिणाम होतो. जेव्हा आपण बलाचा विचार करतो तेव्हा जसं कालज बल असतं, म्हणजे ऋतूंमुळे आपल्याला बल मिळतं, तसंच युक्तिकृत बल ही सुद्धा आपल्या शास्त्रांची एक संकल्पना आहे. युक्तिकृत बलामध्ये आपण साधारणतः मुलाची प्रकृती कोणतं याचा निदान करतो. आणि मग आपल्या शास्त्रांमध्ये 16 बालसंस्कार सांगितलेत, बालसंस्कारामध्ये 16 संस्कार सांगितलेत. तर मुलांवर आरोग्याच्या अर्थाने ते संस्कार करणं खूप आवश्यक आहे. मग त्यासाठी HeightGrow.in या अंतर्गत 14 थेरपी साधारणतः मुलांच्या करतो. त्याच्यामध्ये 7 डिटॉक्स थेरपी आणि 7 ग्रोथ थेरपी असतात. तर उत्तम आहार, उत्तम जीवनशैली, उत्तम विश्रांती, उत्तम मुलांशी असणारा आपला संवाद हे करत असताना जर बालसंस्कारामध्ये मुलांना आपण या थेरपी दिल्या किंवा उत्तम तऱ्हेची रसायन औषधं आहेत, एखाद्या व्यक्तीची एक प्रकृती असेल तर त्याला संबंधित एखादं रिज्युनेटिंग टॉनिक किंवा रसायन जर मुलांना आपण नेहमी देत राहिलो तर त्याने सुद्धा त्यांचा शारीरिक मानसिक उत्तम विकास होतो. म्हणजे अगदी सगळ्या विषयात नापास ते अनेक विषयांमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणं, असं अनेक मुलांचा आम्ही गेले 25 वर्ष बघतोय झालेले. हे बदल कसे झाले तर त्याच्यामध्ये एखाद्याची प्रकृती अमुक तमुक आहे आणि त्यामुळे त्यांच्यात चंचलपणा जास्ती आहे किंवा ॲग्रेशन जास्ती आहे किंवा चिडचिडेपणा आहे किंवा हायपो ॲक्टिव्हिटी खूप आहे एखाद्याची. तर हे निदान करून प्रकृतीचं आपण निदान केलं आणि जर आपण त्यांच्या 30 ते 40 मिनिटं असा वेळ एका वेळेस देऊन 7 डिटॉक्स आणि 7 ग्रोथ थेरपीज केलेल्या आपण प्लॅन केल्या, त्या पद्धतीने जर या मुलांच्या केल्या गेल्या तर त्याने त्यांचं उत्तम व्याधिक्षमत्व निर्माण होतं. उत्तम व्याधिक्षमत्व निर्माण झाल्याने पुन्हा त्यांचं शारीरिक मानसिक बल सुद्धा सुधारतं. आणि याशिवाय सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे एखाद्या वृक्षाचं बीजाच्या स्वरूपात, छोट्याशा स्वरूपात जर आपण योग्य वेळेस बीजरोपण केलं तर मुलांच्या या वयातच जर त्यांना चांगला आहार, विहार, जीवनशैली आणि आरोग्याच्या या जर सवय आपण बालवयातच लावल्या तर नक्की त्याचा सहजच मोठा वटवृक्ष होतो. हे साधारण आम्ही गेले 25 वर्ष सतत बघतोय. म्हणूनच सुदृढ मुलं हीच खरं आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे. आणि ही तरुण पिढी जर सुदृढ झाली तर नक्की आपलं राष्ट्र सुद्धा समृद्ध आणि सुदृढ होणार आहे. त्यात आपला हा खारीचा वाटा आपण नक्की उचलायला हवा. मुलांचं आरोग्य, जीवनशैली, या थेरपी या दृष्टीने आपण नक्की प्रयत्न करायला हवे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि सुदृढ मुले हीच आपली राष्ट्राची संपत्ती, ही जी आपली संकल्पना आहे, याच्यात जर तुम्हाला कोणालाही आपला हातभार लावायचा असेल तर नक्की आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.